नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 8वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 3, आर्द्रता व ढग. वातावरणाची अल्पकाळ असलेली स्थिती म्हणजे हवा होय. उष्ण, दमट, कोरडी, थंड हे शब्द हवेची स्थिती दर्शवतात. बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो. एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे गरजेचे आहे. बाष्पीभवन ही पाण्याचे वाफेत रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे रूपांतर बाष्पात होते. बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान, वाऱ्याचा वेग यांवर आधारित असते. कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. अतिशय दमट हवा असल्यास बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. वातावरणात हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते. हवेतील बाष्पाच्या प्रमाणाला हवेची आर्द्रता असे म्हणतात. हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. या स्थितीस बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. वातावरणात जसजसे उंच जावे तसतसे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात पृथ्वीपृष्ठावर पडते. आर्द्रतेचे मापन ग्रॅम प्रति घनमीटर या एककात केले जाते. कोणत्याही तापमानाला हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 0 ग्रॅम असल्यास ती हवा कोरडी असते. 30°C तापमानास हवेतील बाष्प 30.37 ग्रॅम असल्यास हवा बाष्प संपृक्त असते. 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. उदाहरणार्थ, विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता कमी असते. पुढे बघूया. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमान यानुसार निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो. एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता
यांच्या गुणोत्तरास हवेची सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते. सापेक्ष आर्द्रता काढण्याचे सूत्र हे निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100 आहे. तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाचे प्रमाण व पर्यायाने सापेक्ष आर्द्रता बदलते. सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असून दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते. समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असल्याने तेथील हवा दमट असते. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने तेथील हवा कोरडी असते. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन असे म्हणतात. वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हणतात. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे इत्यादी घटक आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पांचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती होते. उदाहरणार्थ धूलिकण, क्षार इत्यादी. दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत. ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारे सांद्रीभवनाचे रूप आहे. धुके आणि धुरके यात फरक आहे. धुके हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते. धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यांपासून बनते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने वजन विरहित असतात. परिणामी ते ढग हवेत तरंगतात. सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठालगतची हवा तापते व प्रसरण होऊन उंचावर जाते. जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते. सांद्रीभवन व दवबिंदू तापमान पातळी ही उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते. कमी बाष्पधारण क्षमता असलेल्या हवेत सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. हवेतील बाष्पाचे जलकणात व हिमकणात रूपांतर होते. त्यास दवबिंदू तापमान पातळी असे म्हणतात. सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धूलिकणांभोवती एकत्र येतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात. ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात. कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे तर
जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात. जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असून हिमस्फटिकांचे बनलेले आहेत. उदाहरणार्थ सिरस, सिरोक्युम्युलस व सिरोस्ट्रेटस. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरोक्युम्युलस या ढगाचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायासारखे दिसतात. सिरोस्ट्रेटस भोवती बरेचदा तेजोमंडल असते. अल्टोक्युम्युलस व अल्टोस्ट्रेटस हे मध्यम उंचीवरील ढगांचे प्रकार आहेत. स्तरांच्या स्वरूपात तरंगासारखी रचना, पांढरा रंग, त्यात करड्या छटा इत्यादी अल्टोक्युम्युलस या ढगाची वैशिष्ट्य आहेत. अल्टोस्ट्रेटस ढग कमी जाडीचे असून यातून सूर्यदर्शन होते. कमी उंचीवरील ढगांचे 5 प्रकार पडतात. स्ट्रॅटो क्युम्युलस, स्ट्रॅटस, निम्बोस्ट्रॅटस, क्युम्युलस, क्युम्युलोनिम्बस. पुढे बघूया. स्ट्रॅटोक्युम्युलस या ढगात थर असून त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असतो. स्ट्रेटस ढगात थर असून यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एकसमान असतो. निम्बोस्ट्रेटस हे ढग जाड थरांचे असतात. निम्बोस्ट्रेटस ढगांचा रंग गडद राखाडी असून यापासून रिमझिम पाऊस व हिमवर्षाव होऊ शकतो. क्युम्युलस ढगांचा विस्तार भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभ्या स्वरूपात असतो. हवेचे जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाह क्युम्युलस ढगांच्या निर्मितीस सहाय्यक ठरतात. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निर्देशक असतात. क्युम्युलस ढगांचा विस्तार वाढत गेल्यास त्यांचे रूपांतर क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये होऊन वृष्टी होते. क्युम्युलोनिम्बस ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. क्युम्युलोनिम्बस ढगात विजा चमकतात. वादळी पावसासह काही वेळेस गारपीट होते. क्युम्युलोनिम्बस ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात. बऱ्याचदा क्युम्युलोनिम्बस ढगातील हवा फार थंड असल्यास ढगातील थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात. यालाच गारपीट असे म्हणतात. ढगफुटी हा वृष्टीचा एक प्रकार आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.